विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण 12th क्लासमधील एक महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता. ठीक आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनमधील जे टॉपिक्स आहेत ते मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिले. ठीक आहे. त्यानंतर आपण फर्स्ट टॉपिक जो होता तो स्टार्ट केला होता, तो म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन अँड इट्स सोल्युशन. ठीक आहे. तर ह्या टॉपिकमध्ये आपण काय अभ्यासलं होतं बघा, एकदा थोडक्यात बघूया आणि मग आपण पुढच्या टॉपिकला स्टार्ट करूयात. ठीक आहे. तर बघा, ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन अँड इट्स सोल्युशन ह्या टॉपिकमध्ये आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन गिवन असतात, बरोबर. आणि ते ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन, ठीक आहे, त्या ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं असतं. तर इथे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये सोल्युशनचे दोन टाइप्स आहेत. ठीक आहे. ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनच्या सोल्युशनचे दोन टाइप्स आहेत. फर्स्ट म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन आणि सेकंड म्हणजे जनरल सोल्युशन. लक्षात येते. तर यामधील आपल्याला दोन्ही सोल्युशनचे पॉईंट अभ्यासायचे नाहीत, त्यामधील फक्त प्रिन्सिपल सोल्युशनचा जो पॉईंट होता तो आपल्याला अभ्यासायचा होता. ठीक आहे. कारण जनरल सोल्युशनचा जो पॉईंट आहे, कारण सेकंड जे सोल्युशन आहे ते जनरल सोल्युशन आहे. ठीक आहे. त्याबद्दल मी मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलंच आहे की सोल्युशनचे टाइप्स दोन सोल्युशन आहेत. ठीक आहे. तर त्याच्यातली प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय आणि जनरल सोल्युशन म्हणजे काय, तर त्यामधील फक्त प्रिन्सिपल सोल्युशनचाच पॉईंट आपल्याला अभ्यासायचा आहे, कारण जनरल सोल्युशनचा जो टॉपिक आहे तो तुमच्या सिलेबसमधून रिड्यूस केलेला आहे. ठीक आहे. ओके. तर प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे नक्की काय आहे, तर ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. पण त्या सोल्युशनला आपण प्रिन्सिपल सोल्युशन का म्हणतो, तर ते जे काही सोल्युशन आहे, तो जो काही अँगल आहे तो आपला 0 to 2π दरम्यान असतो, म्हणून आपण त्या सोल्युशनला, त्या अँगलला आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणत असतो. ठीक आहे. त्या गिव्हन ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचं ही कॉन्सेप्ट आपण बघितली होती. तर ह्या टॉपिकमध्ये आपण काही एक्झाम्पल बघितले होते प्रिन्सिपल सोल्युशनचे. बघा, इथे फर्स्ट एक्झाम्पल बघितलं होतं प्रिन्सिपल सोल्युशनमधील sin x = 1/√2. ठीक आहे. ही जी राईट हँड साईड आहे ही पॉझिटिव्ह असेल तर ह्या एक्सची कोणती व्हॅल्यू भेटणार आहे, म्हणजे त्या एक्स वरती साइन फंक्शन अप्लाय केल्यानंतर आपल्याला 1/√2 हे आन्सर भेटेल. ठीक आहे. लक्षात येते. म्हणजे असे किती अँगल फॉर्म होतील की त्या अँगल वरती साइन फंक्शन अप्लाय केल्यानंतर 1/√2 ही व्हॅल्यू भेटते. लक्षात येते. या पद्धतीने तिथे आपल्याला ते अँगल्स किंवा ते सोल्युशन फाइंड करायचं होतं. तर तिथे आपण बघा, या पद्धतीने आधी एक डायरेक्ट अँगल फाइंड करतो तो ह्या दोन ट्रायंगलवरनं किंवा ह्या दोन फिगरवरनं, आणि त्यानंतर आपण सेकंड जो प्रिन्सिपल सोल्युशन आहे, सेकंड जो अँगल आहे तो आपण ह्या अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्याने फाइंड करत होतो. लक्षात येते. तर बघा, इथे हे फर्स्ट एक्झाम्पल होतं, त्यानंतर मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पल एक्सप्लेन केलं होतं. ही सर्व प्रोसेस आहे. बघा, या पद्धतीने हे अलाइड अँगल मी तुम्हाला मुद्दाम ते एक्सप्लेन करतो आहे पुन्हा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नक्की काय काय आत्तापर्यंत आपण अभ्यासलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ती प्रिव्हियस व्हिडिओ जी अभ्यासलेली नसेल, 2 व्हिडिओ आत्तापर्यंत झालेले आहेत, 2 लेक्चर झालेले आहेत, ते दोन्ही लेक्चर व्यवस्थित अभ्यासा. बघा, या पद्धतीने आत्तापर्यंतचा आपला सर्व टॉपिक झालेला आहे. ठीक आहे. cot x = -√3 जर निगेटिव्ह जर व्हॅल्यू असेल राईट हँड साईडला, तर त्याची प्रिन्सिपल सोल्युशन, त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू कशा पद्धतीने आपण फाइंड करू शकतो ती देखील मी प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. दोन्ही मेथडने मी एक्सप्लेन केलेलं आहे. इथे बघा, cot xच्या फॉर्म्युल्याने डायरेक्ट सिम्प्लिफाय केलेलं आहे आणि कॉटमधलंच एक्झाम्पल टॅनच्या लँग्वेजने सॉल्व केलेलं आहे. बघा, तेच एक्झाम्पल आहे, फक्त मी टॅनमध्ये कन्वर्ट करून ते सिम्प्लिफाय केलेलं आहे. ठीक आहे. सो ते कंप्लीट मी एक्सप्लेन केलेलंच आहे. तुम्ही ते लेक्चर जाऊन बघू शकतात. एकदम इझी आहे आणि ते तुम्हाला अभ्यासायचेच आहेत, कारण तेच एक्झाममध्ये विचारणार आहेत. ठीक आहे. सो बघूया आता नेक्स्ट टॉपिक. आपल्याला नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करायचा आहे, तर तो आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. हा टॉपिक आपल्याला स्टार्ट करायचा आहे. तर सोल्युशन ऑफ ट्रायंगल कडे वळण्यापूर्वी थोडंसं जनरल सोल्युशनचा पॉईंट आपण बघूया, कारण प्रिन्सिपल सोल्युशन आपण बघितलेलंच आहे मागच्या 2 लेक्चरमध्ये. सो आता जनरल सोल्युशन, त्यापुढील जो नेक्स्ट टॉपिक आहे त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन करून घेऊया. ठीक आहे. जरी तो टॉपिक तुम्हाला अभ्यासासाठी नाही आहे, पण ते नक्की जनरल सोल्युशन म्हणजे काय आहे ते आपण बघूयात, आणि मग त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल तो आपण अभ्यासूया. त्यामधील मग कन्सेप्ट आपण अभ्यासूया. ठीक आहे. सब पॉईंट आपण अभ्यासूया. तर बघा, जनरल सोल्युशनच्या पॉईंटमध्ये नक्की आपल्याला काय आहे त्या टॉपिकमध्ये, ठीक आहे, त्या पॉईंटमध्ये काय अभ्यासायचं आहे. तर आत्तापर्यंत आपण जे पॉईंट बघितले होते, इथे आपण बघा, cot x = -√3 म्हणजे या पद्धतीने एक ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आपल्याकडे गिव्हन असायचं, बरोबर. आणि त्या ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला फाइंड करावं लागत होतं, बरोबर. आता जनरल सोल्युशनच्या पॉईंटमध्ये जर विचार केला तर जनरल सोल्युशनमध्ये देखील आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन गिव्हन असणार आहे, बट त्या इक्वेशनचं जनरल सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. लक्षात येते. म्हणजेच इथे बघा, आपल्याला काही स्पेसिफिक व्हॅल्यू भेटत होत्या
ठीक आहे, फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन भेटत होते की त्या व्हॅल्यू म्हणजे ते अँगलची जी व्हॅल्यू आहे त्यावरती ज्यावेळेस आपण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन अप्लाय करणार आहोत त्यावेळेस जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट भेटत होती, म्हणजे पिरियॉडिकमध्ये भेटत होती. ठीक आहे, पण ते नंबर जे होते, सोल्युशन जे होते ते फायनाईट नंबरमध्ये होते, लक्षात येते. आता जनरल सोल्युशनमध्ये देखील त्याच पद्धतीने सोल्युशन असणार आहे, फक्त ते जे सोल्युशन असणार आहे ते जनरल फॉर्ममध्ये असणार आहे. जनरल फॉर्म करतोय, जनरल फॉर्म म्हणजे इन सिम्पली जर सोप्या लँग्वेजमध्ये जर सांगायचं म्हणलं तर ते जे सोल्युशन असणार आहे ते यांच्या लँग्वेजमध्ये असणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघा मी इथे एक टर्म राईट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की मला काय म्हणायचं आहे. लक्षात येते. सपोज बघा इथे मी कन्सिडर करतो साइन थीटा इज इक्वल टू 0. लक्षात येते, मी हे एक इक्वेशन कन्सिडर केलेलं आहे, इक्वेशनच आहे बरोबर. साईनच्या अशा कोणत्या अँगलची किंमत 0 आहे तो अँगल आपल्याला फाइंड करावा लागेल. पण एक लक्षात घ्या, इथे एकच अँगल भेटेल का, थिटाची एकच व्हॅल्यू भेटेल का, की असा कोणता अँगल आहे की त्यावरती साइन फंक्शन अप्लाय केल्यानंतर त्याची व्हॅल्यू आपल्याला 0 भेटणार आहे, असं एकच व्हॅल्यू नाही आहे. तर त्याच्या मल्टिपलमध्ये जेवढे काही अँगल असणार आहेत त्या सर्व अँगल्ससाठी त्या साइन फंक्शन ज्यावेळेस त्या अँगलवरती अप्लाय करणार आहोत त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती भेटणार आहे, 0 भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे साइन थिटा इज इक्वल टू 0 ह्या थिटासाठी आपल्याला नंबर ऑफ सोल्युशन भेटणार आहेत. ठीक आहे, लक्षात येते. आणि ते जर जनरलमध्ये आपल्याला राईट करायचं असेल तर त्याची म्हणजे बघा इथे बघा आता साइन थिटा इज इक्वल टू 0 आहे बरोबर. तर साईनच्या कोणकोणत्या अँगलची किंमत 0 असते, तर बघा साइन पायची व्हॅल्यू 0 असते बरोबर. त्यानंतर साइन 2 पायची व्हॅल्यू देखील 0च असते. त्यानंतर साइन 3 पाय म्हणजे थोडक्यात पायच्या मल्टिपलमधील सर्व जे सोल्युशन्स आहेत ते कसे असणार आहेत, 0 असणार आहेत. म्हणजे इन जनरली साइन n पाय, लक्षात येत आहे, हा जो n पाय आहे यावरती जर साइन फंक्शन अप्लाय केलं तर त्याची व्हॅल्यू किती भेटणार आहे, 0 भेटणार आहे. लक्षात येते. म्हणजे इथे थोडक्यात जो थिटा आहे तो जो थिटा आहे जे सोल्युशन आहे ते किती आहे, n पाय आहे. लक्षात येते, n इंटू पाय. ही झाले सोल्युशन कोणत्या इक्वेशनसाठी, तर ह्या इक्वेशनसाठी. ठीक आहे, आणि हे सोल्युशन जे आहे हे जनरल सोल्युशन आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की मी इथे जनरल वर्ड का यूज केला, तर बघा इथे ही जी यनची जी टर्म आहे ही यनची टर्म व्हॅरी होत असते, लक्षात येते. आणि तो जो यन आहे तो यन म्हणजे हा नॅचरल नंबरमधला एलिमेंट असणार आहे. लक्षात येते, यन बिलॉंग्स टू कॅपिटल यन म्हणजे नॅचरल नंबरमधला असणार आहे यन. तो यन मी जर नॅचरल नंबरमधला जर व्हॅरी केला तर मला पायच्या ज्या डिफरंट व्हॅल्यू भेटणार आहेत. म्हणजे इथे बघा पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय अप टू सो वन. या पद्धतीने जे काही अँगल्स फॉर्म होणार आहेत त्यावरती साइन फंक्शन अप्लाय केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू 0 भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे मल्टिपल सोल्युशनसाठी आपल्याला इथे सिंगल सोल्युशन भेटते. लक्षात येते या पद्धतीने, कारण ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन हे ऑलवेज पिरियॉडिक फॉर्ममध्ये असतं त्यामुळे आपल्याला मल्टिपल अँगलमध्ये, ठीक आहे, अँगल जर डिफरंट असेल, सोल्युशन डिफरंट असतील तर त्यासाठी आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती कॉन्स्टंट सेम भेटत असते. लक्षात येते या पद्धतीने. मग ह्या इक्वेशनसाठी जनरल सोल्युशन काय फॉर्म होणार आहे, तर थिटा इज इक्वल टू n पाय. सिमिलरली कॉस फंक्शनसाठी असणार आहे, टॅनसाठी असणार आहे अप टू कोसेकपर्यंत जे काही आपण अँगल त्यावरती अप्लाय करणार आहोत किंवा जी व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत त्यासाठी डिफरंट थिटा फाइंड होणार आहे. पण ते इन जनरलमध्ये आपल्याला फाइंड करायचे आहेत. लक्षात येते, ज्या पद्धतीने इथे आपण n पाय फाइंड केला त्या पद्धतीने इथे अदर अँगल्ससाठी देखील आपण फाइंड करू शकतो. लक्षात येते. ओके, तर या पद्धतीने इथे जनरल सोल्युशनचा पॉईंट आहे. ठीक आहे, बुकमध्ये तुम्ही ते अभ्यासू शकता, डिटेलमध्ये कॉन्सेप्ट आहे. पण इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार नाही कारण तो पॉईंट बेसिकली नाही, फक्त मी इंट्रोड्यूस करून दिला की नक्की त्या जनरल सोल्युशनच्या पॉईंटमध्ये काय आहे. बघा मी ती डेफिनेशन देखील शॉर्टकटमध्ये रीड करतो. द सोल्युशन ऑफ ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन विच आर जनरलाइज बाय यूजिंग इट्स पिरियॉडिसिटी आर नोन ॲज जनरल सोल्युशन. ठीक आहे, मी आता जे एक्सप्लेन केलं तेच आहे पिरियॉडिसिटी. सो साइन एक्स इज इक्वल टू 1/2 देखील तुम्ही कन्सिडर करू शकता. म्हणजेच एकच्या व्हॅल्यू आपल्याला π/6, त्यानंतर 5π/6, 13π/6 या पद्धतीने त्याच्या मल्टिपलमध्ये, ठीक आहे, π/6च्या मल्टिपलमध्ये आपल्याला
सोल्युशन भेटत जातील. लक्षात येते. मल्टिपलमध्ये म्हणजे असे काही नंबर ऑफ अँगल्स भेटणार आहेत आपल्याला की ते जनरल फॉर्ममध्ये आपण राईट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे यांची व्हॅल्यू तिथे आपण व्हॅरी करू शकतो. काही समथिंग एलिमेंट आपण पुट करून तो फॉर्म्युला थोडक्यात आपण ते क्रिएट करू शकतो. ठीक आहे, थोडक्यात फॉर्म्युला म्हणूया आपण त्या सोल्युशनलाच. ठीक आहे, तर या पद्धतीने तो जनरल सोल्युशनचा पॉईंट आहे. लक्षात येते. तर साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, त्यानंतर साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, म्हणजे दोन अँगलवरती साइन फंक्शन जर सेम फंक्शन अप्लाय असेल, ठीक आहे, तर ते दोन इक्वल कधी असणार आहेत त्या फॉर्मॅटमधील देखील फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, त्यानंतर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. ठीक आहे, ही सर्व कॉन्सेप्ट आहे, मी फक्त रीड करून दाखवतोय, ती तुम्ही बुकमध्ये अभ्यासू शकता. ओके, तर हा टॉपिक आता स्किप करूया आणि आपला मेन टॉपिक जो आपल्याला खरंच अभ्यासायचा आहे, एक्झाममध्ये इम्पॉर्टंट आहे, तो टॉपिक आपण स्टार्ट करूया. तो म्हणजे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सो आपण तो स्टार्ट करूया. बघा, तर सोल्युशन ऑफ ट्रायंगल आपल्याला स्टार्ट करायचं आहे. मी पॉईंटचा जे नेम आहे ते आधी राईट करतो आणि त्यानंतर मग आपण डिटेलमध्ये तो पॉईंट अभ्यासूया, नक्की काय काय आपल्याला अभ्यासायचं आहे त्यामध्ये. ठीक आहे, सो फर्स्ट पॉईंट, सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, आता हा एक मेन पॉईंट आहे. लक्षात येते, हा मेन पॉईंट आहे. यामध्ये आपल्याला काही सब पॉईंट आपल्याला अभ्यासायचे आहेत. बेसिकली सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा जो पॉईंट आहे तो आपल्याला पुढे थोडा अभ्यासायचा आहे. ठीक आहे, आधी काही बेसिक डेफिनेशन आहेत, बेसिक ज्या टर्म्स आहेत त्या आधी आपल्याला अभ्यासून घ्यावे लागतील. ठीक आहे, सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ओके, तर फर्स्ट जो सब टॉपिक आहे ह्या सोल्युशन ऑफ ट्रायंगलमधला तो आहे पोलर कोऑर्डिनेट. ठीक आहे, आपल्याला पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय ते आधी समजून घ्यायचे आणि त्यानंतर जो सेकंड सब पॉईंट आहे तो आहे रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट. ठीक आहे, म्हणजे पोलर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट आधी आपल्याला त्याचा मिनिंग समजून घ्यावा लागेल आणि त्या दोन कोऑर्डिनेट पॉईंटमधील रिलेशन नक्की आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो ती कॉन्सेप्ट आपल्याला बेसिकली इथे अभ्यासायची आहे. ठीक आहे, महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, व्यवस्थित समजून घ्या. सिम्पल आहे, फक्त ती तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झाली पाहिजे. तर बघा, फर्स्ट जो पॉईंट आहे पोलर कोऑर्डिनेट तो मी आधी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, तर तो एक्सप्लेन करण्यासाठी मी इथे एक फिगर ड्रॉ करतो, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. तर बघा, आता इथे पोलर कोऑर्डिनेट ही कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी, ठीक आहे, आणि पुढे कार्टेशियन कोऑर्डिनेटची कॉन्सेप्ट देखील आहे, तर ती कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी जी बेसिक कॉन्सेप्ट आहे ती आधी बघून घ्या. तर इथे मी एक फिगर ड्रॉ केलेली आहे. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे, ही जी लाईन आहे ती आपले एक्स ॲक्सिस असणार आहे. ठीक आहे, कन्सिडर करा एक्स ॲक्सिस आहे आणि इथे ही जी लाईन मी ड्रॉ केलेली आहे हा जो वेक्टर म्हणायला, कारण आता वेक्टरच्या लँग्वेजमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे ते. ठीक आहे, तर ह्या लाईनवरती इथे एक पॉईंट कन्सिडर करा. इथे पी एक पॉईंट कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे, आणि ही जी लाईन आहे इथे ओरिजिन म्हणा, हा एक्स ॲक्सिस असेल तर ही इथे ओरिजिन म्हणा. ठीक आहे, आणि हा ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0,0 असेल. ठीक आहे, ओके, आणि हा एक्स ॲक्सिस इथे पॉईंट पी आणि ह्या पी लाईन, ठीक आहे, याला पी लाईन म्हणूया थोडक्यात आपण. तर ही जी पी लाईन आहे ही एक्स ॲक्सिससोबत, ह्या एक्स ॲक्सिससोबत काहीतरी अँगल मेजर करते इथे. ठीक आहे, इथून इथपर्यंत रोटेट होते, तर हा अँगल थिटा असणार आहे. लक्षात येते. आता बघा, इथे आपल्याला नक्की याचा मिनिंग काय समजून घ्यायचा आहे. लक्षात येते. तर ही जी काही हॉरिझॉन्टल लाईन आहे, ह्या हॉरिझॉन्टल लाईनवरती हा जो पॉईंट आहे इथे ओ म्हणू याला, ओरिजिनचा ओ, हा फिक्स पॉईंट असणार आहे. लक्षात येते. हा जो फिक्स पॉईंट आहे याला आपण पोल म्हणणार आहोत. ठीक आहे, बघा एक फिगर मी इथे किंवा हा जो अँगल इथे ड्रॉ केलेला आहे, ठीक आहे, अँगल एक फॉर्म केलेला आहे, यामधील हा जो सेंटर पॉईंट आहे किंवा जो ओरिजिन आहे तो इथे फिक्स आहे, त्याला आपण पोल म्हणणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर हा जो रे आहे इथे एक रे फॉर्म झालेला आहे, बरोबर ना. इथून जर आपण कन्सिडर केलं तर इथून इकडे पुढे एक ॲक्सिस आहे, पण तो ॲक्सिस आता एक लाईनमध्ये कन्वर्ट झालेला आहे जर इथून कन्सिडर केला तर, बरोबर ना, कारण इथे फिक्स पॉईंट आहे. मग तो रे जो आहे, ती लाईन जी आहे तो एक व्हेक्टर फॉर्म करणार आहे, त्याला आपण इनिशियल रे किंवा इनिशियल व्हेक्टर म्हणणार आहोत. ठीक आहे, इनिशियल रे. ठीक आहे, ही जी लाईन आहे हिला आपण म्हणणार आहोत इनिशियल रे. ठीक आहे, इनिशियल रे म्हणणार आहोत. आणि ही जी लाईन आहे त्याच्यानंतर ही जी लाईन आहे इथून इथपर्यंत म्हणजे स्टार्टिंग पॉईंट इनिशियल रे आणि इथून काहीतरी रोटेट झाली, ह्या लाईनला म्हणणार आहोत आपण टर्मिनल रे. ठीक आहे, टर्मिनल तुम्ही 11th क्लासमध्ये ते अभ्यासलेलंच आहे, बरोबर ना. टर्मिनल रे या पद्धतीने, इनिशियल रे, टर्मिनल रे. ठीक आहे,
याला इनिशियल रे, जे हॉरिझॉन्टल लाईन त्याला इनिशियल रे, जिथून स्टार्ट होते तो रे त्याला इनिशियल रे म्हणतो, ठीक आहे. आणि जिथपर्यंत तो रोटेट झालेला आहे, जो लास्टचा जो रे आहे त्याला आपण टर्मिनल रे म्हणतो, ठीक आहे. आणि जो अँगल फॉर्म होणार आहे त्या अँगल आपण व्हेक्टर अँगल म्हणतो, ठीक आहे. हा जो थीटा आहे त्याला आपण व्हेक्टर अँगल म्हणतो, हे लक्षात घ्या. व्हेक्टर अँगल लक्षात येते, हा व्हेक्टर अँगल. आणि हा जो व्हेक्टर अँगल आहे तो 0 to 2 पायच्या दरम्यान असतो, लक्षात येते. व्हेक्टर अँगल जो आहे तो 0 to 2 पायच्या दरम्यान असतो. थोडक्यात प्रिन्सिपल सोल्युशन असलं पाहिजे ते लक्षात येते. प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन तीच आपण अभ्यासली होती. तर थीटा जो आहे तो व्हेक्टर अँगल असतो, तो नेहमी अँटी क्लॉकवाईज आपण मेजर करणार आहोत, ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने तो रोटेट होणार आहे. म्हणजे या पद्धतीने मी इथे बघा डिरेक्शन दाखवलीच आहे थीटाची, ठीक आहे, त्या अँगलची. तर या पद्धतीने तो रोटेट होणार आहे. 0 to 2 पायच्या दरम्यान असणार आहे तो, त्याला आपण व्हेक्टर अँगल म्हणणार आहोत. याला इनिशियल रे आणि याला टर्मिनल रे, ठीक आहे. आणि ह्या ओरिजिनपासून ह्या पी पॉईंटपर्यंतचं जे काही डिस्टन्स असणार आहे त्याला आपण आर कन्सिडर करणार आहोत किंवा आर म्हणणार आहोत, ठीक आहे. म्हणजेच आर, ठीक आहे. आणि ह्याच आर ह्या डिस्टन्सचं आपण रॅडियस वेक्टर म्हणणार आहोत, हे लक्षात घ्या. हे डिस्टन्स आर, ठीक आहे, आर, आणि त्यालाच आपण रॅडियस वेक्टर म्हणणार आहोत. तर या पद्धतीने ही बेसिक कॉन्सेप्ट होती. आता आपल्याला पोलर कोऑर्डिनेटकडे वळायचं आहे, ठीक आहे, आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटकडे वळायचं आहे. तर यामधील रिलेशन आधी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल फाइंड करायचं आहे. तर त्याआधी नक्की पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय, कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे काय ते आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल, लक्षात येते. तर बघा, पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय, तर असे कोऑर्डिनेट एखाद्या पॉईंटचे की त्याची रॅडियस आणि त्याचा थीटा माहीत आहे, ठीक आहे. थोडक्यात काय, तर बघा इन शॉर्टमध्ये तुम्हाला हे दोन कोऑर्डिनेट लक्षातच ठेवायचे आहेत. बघा, फर्स्ट म्हणजे पोलर कोऑर्डिनेट, ठीक आहे. पोलर कोऑर्डिनेट मी फक्त पोलर लिहितो, ठीक आहे. पोलर कोऑर्डिनेट बघा ते इन टर्म्स आपण रिप्रेझेंट कशाने करतो, तर आर कॉमा थीटाने, लक्षात येते. हे पोलर कोऑर्डिनेट आर कॉमा थीटाने. आणि सेकंड जो पॉईंट आहे, सेकंड जे कोऑर्डिनेट आहेत ते आहेत कार्टेशियन कोऑर्डिनेट. कार्टेशियन कोऑर्डिनेट हे आपण एक्स कॉमा वाय ह्या टर्मने डिनोट करत असतो, ठीक आहे. एक्स कॉमा वाय आणि ते पोलर कोऑर्डिनेट आर कॉमा थीटा, ठीक आहे. तर आता ह्या पोलर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये रिलेशन डिफाईन करण्यासाठी मी इथे एक फिगर कन्सिडर करतो बघा. तर ती फिगर मी नेक्स्ट स्लाईडवरती घेतो. बघा कशा पद्धतीने आपल्याला त्या फिगरवरनं हा पॉईंट आपल्याला अभ्यासायचा आहे. बघा मी आधी ती फिगर ड्रॉ करतो, ठीक आहे. तर बघा आधी हा वाय ॲक्सिस, ठीक आहे. बघा इथे सेंटरला घेतो. बघा मी दोन ॲक्सिस ड्रॉ केलेले आहेत. फर्स्ट म्हणजे हा आपला एक्स ॲक्सिस असणार आहे, ठीक आहे. आणि हा आपला कॅपिटल वाय ॲक्सिस असणार आहे, लक्षात येते. दोन ॲक्सिस मी ड्रॉ केलेले आहेत आणि ह्या ॲक्सिसवरती एक ट्रायंगल मी ड्रॉ करणार आहे. तो जो ट्रायंगल आहे तो कशा पद्धतीने मी कन्स्ट्रक्ट करणार आहे बघा. तर इथे आधी एक पॉईंट कन्सिडर करतो, ठीक आहे. एनी पॉईंट इथे ह्या प्लेनवरती मी कन्सिडर करतो इथे, ठीक आहे. सपोज हा इथे एक पॉईंट आहे, तो पॉईंट सपोज पी आहे, ठीक आहे. त्याची कोऑर्डिनेट आहेत सपोज एक्स कॉमा वाय, लक्षात येते. एक्स कॉमा वाय आहे म्हणजेच पॉझिटिव्ह एक्स डिस्टन्स आणि पॉझिटिव्ह वाय डिस्टन्स त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत. तर बघा हे हा जो पॉईंट आहे तो मी कशा पद्धतीने इथे ग्राफवरती प्लॉट करणार आहे, तर म्हणजे पुट केलेलंच आहे पण त्याचे जे डिस्टन्स आहे ते इथे एक्स ॲक्सिसवरती कशा पद्धतीने असणार आहे आणि वाय ॲक्सिसवरती कशा पद्धतीने असणार आहे, लक्षात येते. तर बघा इथे एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह एक्स डिस्टन्स व्हॅरी होणार आहे, ठीक आहे. म्हणजे इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे बघा व्यवस्थित समजून घ्या. तर इथे बघा इथपर्यंतचा जो पॉईंट आहे, ठीक आहे, हे जे डिस्टन्स आहे हे किती असणार आहे, एक्स असणार आहे, ठीक आहे. आणि ह्या ओरिजिनपासून वरती वाय ॲक्सिसवरती पॉझिटिव्ह डिस्टन्स काहीतरी ह्या पॉईंटपर्यंत वाय असणार आहे, लक्षात येते. या पद्धतीने बघा म्हणजेच ते मी इथे राईट करतो बघा. तर हे जे काही डिस्टन्स आहे हे किती काहीतरी एक्स पॉझिटिव्ह डिस्टन्स, ठीक आहे. इथून वरती
काहीतरी वाय, बरोबर, ह्या पॉईंटचं सांगतोय, बरोबर. आणि आता बघा ह्या पॉईंट आणि ह्या ओरिजिनमधून मी ज्यावेळेस एक लाईन कन्सिडर करेल, ठीक आहे, ती नंतर आपण कन्सिडर करूया. आणि आता बघा हे जर डिस्टन्स वाय असेल तर ऑब्वियसली ह्या साईडचं डिस्टन्स कसं असणार आहे, वायच असणार आहे, बरोबर. तुम्हाला फिगरवरनं कळतच असेल की नक्की बघा हे जर डिस्टन्स वाय आहे तर हे पण वाय असणार आहे, हे जर एक्स असेल तर हे देखील तितकंच असणार आहे. लक्षात येते या पद्धतीने. आता बेसिकली आपल्याला एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे, ठीक आहे. तर बघा इथे हा जो ओरिजिन आहे आणि हा जो पॉईंट आहे पी, ह्या पॉईंटवरती मी एक पॉईंटमधनं एक रे ड्रॉ करतो, ठीक आहे, एक लाईन ड्रॉ करतो. तर बघा या पद्धतीने, ठीक आहे, ओके. तर आणि इथून या पद्धतीने, लक्षात येते, ओके. तर बघा इथे एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेला आहे ज्याच्या दोन साईड्स आपल्याला माहीत आहे. ही जी बेची साईड आहे ती आहे एक्स, थोडक्यात हाईट ह्या ट्रायंगलची किती झालेली आहे वाय, बरोबर. आणि इथे राईट अँगल ट्रायंगल झाल्यामुळे राईट अँगल आणि इथे 90 डिग्रीचा अँगल झाल्यामुळे हा जो ट्रायंगल आहे तो आपल्याला राईट अँगल ट्रायंगल म्हणता येईल. लक्षात येते. मग राईट अँगल ट्रायंगलमध्ये ही जी साईड आहे 90 डिग्रीच्या ऑपोजिट जी साईड आहे ती असते हायपोटेनस, बरोबर. म्हणजे इथे ही हायपोटेनस होणार आहे. थोडक्यात हा जर ओरिजिनचा ओ असेल तर इथे ओरिजिनचा ओ असेल तर हा ओ आणि पी, ओ पी हे जे डिस्टन्स आहे किंवा ही जी लाईन आहे, लाईन सेगमेंट, ते डिस्टन्स आहे, ती लाईन सेगमेंट आहे ती हायपोटेनस होणार आहे, ठीक आहे, या पद्धतीने. तर हे डिस्टन्स एक्स आणि हे वाय. आणि जर मी ह्याच डिस्टन्सचं काहीतरी स्पेसिफिक सपोज 2 युनिट्स 5 युनिट्स काही समथिंग युनिट्स असेल तर त्या युनिटचं जर मी इथे युनिट सर्कल ड्रॉ केलं, आता युनिट सर्कल म्हणलं तर तिथे मला 1 कन्सिडर करावं लागेल, ठीक आहे. आरची जी व्हॅल्यू आहे ती मला 1 कन्सिडर करावं लागेल कारण मला इथे आर राईट करायचं आहे. लक्षात येते, इथे मला आर राईट करायचे आहे, आर ही टर्म राईट करायची आहे, म्हणजे जी हायपोटेनस कन्सिडर करायची आहे ती आर कन्सिडर करायची आहे. लक्षात येते, युनिट सर्कलमध्ये विचार करतो आपण. लक्षात येते, म्हणजे या पद्धतीने इथे एक जर सर्कल फॉर्म केलं या पद्धतीने तर सर्कलमध्ये ही सर्कलसाठी रॅडियस होणार आहे आणि ते रॅडियस आर आणि त्यावरनं इथे एक ट्रायंगल फॉर्म केलेला आहे. बेसिकली या पद्धतीने ती फिगर आहे. लक्षात येते. आता आपल्याला बघा एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट झालेला आहे ज्याच्या आपल्याला सर्व साईड माहीत आहेत, ठीक आहे. तर आता इथे बघा नेक्स्ट अजून एक, ही जी काही ओ पी ही लाईन सेगमेंट आहे ही ह्या एक्स ॲक्सिसपासून काहीतरी डिस्टन्स रोटेट झालेली आहे, ठीक आहे. काहीतरी अँगल तिने मेजर केलेला आहे. तो जो काही अँगल आहे तो सपोज आपण कन्सिडर करूया इथे थीटा. लक्षात येते, बघा इथून इथपर्यंतचे जे काही डिस्टन्स आहे ते थोडक्यात आपण कन्सिडर करूया काहीतरी थीटा आहे. लक्षात येते, बघा ही बेची साईड आपल्याला माहीत आहे, त्याची हाईट देखील आपल्याला माहीत आहे, इथे अँगल 90 डिग्री आहे. त्यानंतर हायपोटेनस आर माहीत आहे. आता आपल्याला रिलेशन फाइंड करायचं आहे. आता लक्षात घ्या मी इथे याआधी एक पॉईंट लिहिलेला आहे पी ऑफ एक्स वाय. हे जे पॉईंट लिहिलेले आहेत यालाच आपण काय म्हणतो, कार्टेशियन कोऑर्डिनेट, बरोबर. मागाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते की कार्टेशियन कोऑर्डिनेट कशा पद्धतीने आपण डिनोट करतो. तर हे जे एक्स कॉमा वाय हे जे कोऑर्डिनेट आहे, हे जे पॉईंट आहेत, हा जो पॉईंट आहे याचे कोऑर्डिनेट म्हणजेच हे कोणते कोऑर्डिनेट आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट. आता आपल्याला पोलर कोऑर्डिनेट माहीतच आहेत, कोणते आहेत, आर आणि थीटा असतो, मी ते मागाशीच एक्सप्लेन केलेलं आहे. आता त्याच्यातलं रिलेशन डिफाईन करण्यासाठी, त्याच्यामध्ये रिलेशन नक्की काय आहे ते डिफाईन करण्यासाठी मी ते ही सर्व प्रोसेस केलेली आहे. इथे ही फिगर ड्रॉ केलेली आहे, त्यामध्ये एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. आता बघा ते रिलेशन कशा पद्धतीने डिफाईन होणार आहे. तर पोलर कोऑर्डिनेट तुम्हाला माहीतच आहे, पोलर कोऑर्डिनेट कशा पद्धतीने असतात तर आर कॉमा थीटामध्ये असतात आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट एस कॉमा वायमध्ये आहे, बरोबर. मग ह्या आर थीटा आणि एक्स वायमध्ये कशा पद्धतीने रिलेशन डिफाईन होणार आहे तर बघा ह्या फिगरमध्ये ह्या थीटावरती मी एक फंक्शन अप्लाय करतो, ट्रिकोनोमेट्रिक फंक्शन, ते म्हणजे साईन, ठीक आहे. साईन फंक्शन अप्लाय केल्यानंतर साईन थीटा, साईन हे थीटावरती अप्लाय केल्यानंतर मला कोणती साईड भेटेल किंवा कशा पद्धतीने तो रेशो भेटेल तर साईन थीटाचा रेशो असतो समोरची बाजू भागिले कर्ण, म्हणजेच ऑपोजिट साईड्स अपॉन हायपोटेनस, बरोबर. मग आता ह्या थीटाची ऑपोजिट साईड कोणती आहे म्हणजे ती वाय आहे, बरोबर. ऑपोजिट साईड्स अपॉन हायपोटेनस, हायपोटेनस किती आहे इथे, आता जर राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला तर इथे हायपोटेनस ही आर होणार आहे, बरोबर. म्हणजे इथे मला ही आर राईट करते, बरोबर. साइन थीटा इज इक्वल टू वाय अपॉन आर. आणि सिमिलरली मी जर सेकंड फंक्शन ट्रिग्नोमेट्रीचं कन्सिडर केलं म्हणजे कॉस थीटा,
कॉस थिटा. तर कॉस थिटाचा रेशो असतो इथे समोरची बाजू भागिले कर्ण, इथे लगतची बाजू भागिले कर्ण, बरोबर. इथे लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजेच ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस. आता ह्या थिटाची ॲडजस्टंट साईड कोणती आहे, ही आहे, बरोबर. सपोज मी इथे जर ए पॉईंट कन्सिडर केला तर ओ पी ए किंवा ए ओ पीमध्ये ओ ए ही काय झाली, ॲडजस्टंट साईड झाली, म्हणजेच तिचं व्हॅल्यू किती आहे, थोडक्यात स्मॉल एक्स आहे. तर स्मॉल एक्स, ठीक आहे, अपॉन हायपोटेनस किती आहे, आर आहे. लक्षात येते. बघा मी सर्व ह्या फिगरवरनंच राईट करतोय, लक्षात घ्या. जरी तुम्हाला पुढे फॉर्म्युला जर लक्षात नाही राहिला कशा पद्धतीने तो कन्स्ट्रक्ट केलेला आहे, तर सिम्पली ही फिगर लक्षात ठेवा, एकदम सिम्पल आहे. ह्या एक्स वाय प्लेनवरती एक ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. इथे ओरिजिनमध्ये तो थिटा कन्सिडर करायचा आहे, ठीक आहे. ओरिजिन हा फिक्स पॉईंट असणार आहे, हा इनिशियल रे असणार आहे, हा टर्मिनल रे असणार आहे, ठीक आहे. मगाशी जी कन्सेप्ट आपण अभ्यासली होती तीच इथे आहे, लक्षात येते. ओके. आणि त्यावरनं इथे एक ट्रायंगल ड्रॉ करून, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून आपल्याला त्यावरनं इथे साइन थिटा आणि कॉस थिटासाठी रिलेशन फाइंड करायचे आहेत किंवा ते रेशो फाइंड करायचे आहेत, ठीक आहे. ते या पद्धतीने आपल्याला भेटतील, फॉर्म होतील. आणि आता बघा मला कार्टेशियन कोऑर्डिनेटसाठी जर मी सिम्प्लिफाय केलं, म्हणजे इथे वाय ही जी टर्म आहे या वाय टर्मसाठी जर मी सिम्प्लिफाय केलं तर मला काय भेटेल, हा जो आर इथे डिवाइड आहे या वायला तो इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजे मला भेटेल आर इंटू साइन थिटा, बरोबर. आणि इकडे किती भेटेल, जर मी एक्ससाठी सिम्प्लिफाय केलं, एक्स ह्या टर्मसाठी, तर मला भेटेल आर इंटू कॉस थिटा. लक्षात येते. या पद्धतीने बघा इथे वाय, इथे एक्स भेटलेला आहे. एक्स आणि वाय हे आपले काय आहेत, कार्टेशियन कोऑर्डिनेट आहेत, बरोबर. एक्स हा एक्स ॲक्सिसवरचा कोऑर्डिनेट आहे, वाय हा वाय ॲक्सिसवरचा कोऑर्डिनेट आहे, बरोबर. आता ते जर फाइंड करायचे असतील तर बघा वाय जर फाइंड करायचं असेल तर मला आर माहीत पाहिजे, म्हणजे या पद्धतीने रिलेशन भेटलेलं आहे, हे लक्षात घ्या. हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथे जे दोन रिलेशन भेटलेले आहेत हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बघा आर साइन थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा आणि सेकंड एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, हे जे दोन रिलेशन फाइंड झालेले आहेत किंवा फॉर्म झालेले आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ठीक आहे. म्हणजे जर वायची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल किंवा वाय कोऑर्डिनेट फाइंड करायचं असेल तर तुम्हाला आर माहीत पाहिजे. आर म्हणजे रेडियस असणार आहे, ठीक आहे. आणि थिटा माहीत पाहिजे, थिटा म्हणजे तो इथला अँगल, लक्षात येते. या पद्धतीने. आणि इथे देखील तीच टर्म माहीत पाहिजे, आर आणि थिटा. फक्त इथे कॉस फंक्शन आहे, इथे साइन फंक्शन आहे, लक्षात येते. ओके. आणि ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहीतच आहेत. साइन सपोज एखादा अँगल जर माहीत असेल तर ते तुम्ही फाइंड करू शकता, ठीक आहे. मी ते एक्सप्लेन केलेलंच आहे. आता बघा वाय म्हणजे आपल्याला रिलेशन भेटलं वाय इज इक्वल टू आर साइन थिटा आणि एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, ठीक आहे. आर आणि थिटा हे पोलर कोऑर्डिनेट आहे, एक्स आणि वाय हे कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे. मग ह्या दोघांमधलं रिलेशन जे आहे ते या पद्धतीने फॉर्म झालेलं आहे. वाय इज इक्वल टू आर साइन थिटा आणि एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, लक्षात येते. ओके. तर हे दोन रिलेशन म्हणजे पोलर आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटमधले रिलेशन आहेत, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, जर वाय जर फाइंड करायचं असेल तर आपल्याला आर आणि थिटा माहीत पाहिजे, बरोबर. एक्स जर फाइंड करायचं असेल तर आपल्याला अगेन आर आणि थिटाच माहीत पाहिजे. पण नक्की हे आर आणि थिटा कशा पद्धतीने फाइंड करायचे, तर ते फाइंड करण्यासाठी बघा मी ते अजून काही सिम्प्लिफाय करतो. तर सिम्पली इथे एक्स इज इक्वल टू ही टर्म आहे, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा आहे, ठीक आहे. मी काय करतो की ते एकचा स्क्वेअर करतो, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात पायथागोरसचा जो थेरम आहे, ठीक आहे, किंवा ती कन्सेप्ट आहे प्रिन्सिपल जे आहे ते इथे अप्लाय करतो. पायथागोरसच्या थेरमनुसार जर राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला तर ही जी हायपोटेनस आहे ही हायपोटेनस मला कसे राईट करता येईल, तर कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या बेरजेच्या वर्गा इतका असतो, बरोबर ना. वर्गाच्या बेरजे इतका असतो. तर म्हणजे मला इथे राईट करता येईल, ठीक आहे. मी मराठीमध्ये सांगितलं ते. तर ती या पद्धतीने भेटेल आपल्याला एक्स स्क्वेअर. बघा हा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तुम्हाला त्याचा स्क्वेअर करून या पद्धतीने भेटेल ते. तर बघा कशा पद्धतीने, तर आधी एक्सचा स्क्वेअर, ठीक आहे. इतर दोन बाजू म्हणजे कोणती, बघा ही एक्स आहे आणि ते वाय आहे, बरोबर. मग तिचा स्क्वेअर करावा लागेल त्या दोन्ही साईडचा, तर मला काहीतरी रिलेशन भेटेल. तर मी ते सिम्प्लिफाय करतो. काय भेटते बघा, एक्सचा स्क्वेअर करायचा आहे प्लस वायचा स्क्वेअर करायचा आहे, ठीक आहे. आता एक्स म्हणजे काय आहे, एक्स म्हणजे किती आहे, आर कॉस थिटा आहे. मी ती इथे व्हॅल्यू पुट करतो, आर कॉस थिटा. आणि ह्या टर्मचा काय होईल, स्क्वेअर होईल, बरोबर. प्लस इथे वाय स्क्वेअर आहे, वायची व्हॅल्यू किती आहे, आर साइन थिटा, ती इथे पुट करतो आर इंटू साइन थिटा, बरोबर. हिचा काय आहे, स्क्वेअर आहे, ठीक आहे. वाय स्क्वेअर म्हणजे इथे या पद्धतीने लिहिला. आता ही टर्म मला सिम्प्लिफाय करायची आहे. बघा काय भेटेल, तर मल्टिप्लिकेशन आहे, स्क्वेअर सेपरेट होईल, आर स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर. त्यानंतर इथे प्लस इथे पण त्याच पद्धतीने इथे आर स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर थिटा, बरोबर. आता बघा इथे आर स्क्वेअर आहे
इथे पण आर स्क्वेअर आहे, आर स्क्वेअर कॉमन निघेल बरोबर, आर स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये किती शिल्लक राहील, तर इथे राहील कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. लक्षात येते. आणि तुम्हाला एक आयडेंटिटी, एक रिलेशन माहीत आहे, जर कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा जर असेल तर याची व्हॅल्यू किती असते, 1 असते बरोबर. म्हणजे तुम्ही असं देखील अभ्यासलेलं आहे की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे, ती आयडेंटिटी कशाही पद्धतीने तुम्ही राईट करू शकता. तर ह्या आयडेंटिटीची व्हॅल्यू किती असते, 1 असते. ठीक आहे, ओके. तर इथे आर स्क्वेअर इंटू मला ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती भेटेल, 1 भेटेल. म्हणजेच किती भेटेल, आर स्क्वेअर भेटेल. म्हणजेच बघा आपल्याला इथे एक रिलेशन भेटलं आणखीन एक, तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. लक्षात येते. आता बघा प्रत्येक टर्मचा इथे स्क्वेअर आहे, मी दोन्ही साईडला स्क्वेअर रूट अप्लाय करतो, तर मला काय भेटेल, तर इकडे मला या पद्धतीने भेटेल अंडर रूट एक्स स्क्वेअर. इथे स्क्वेअर रूट अप्लाय केल्यानंतर काय भेटेल, अंडर रूट इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि इकडे किती भेटेल, आर स्क्वेअरचा रूट आर भेटेल. लक्षात येते. या पद्धतीने आपल्याला रिलेशन भेटेल. बघा या पद्धतीने हे एक रिलेशन भेटलेलं आहे आणि हे रिलेशन तुम्हाला आता लक्षात ठेवायचं आहे. कशासाठी, तर आर फाइंड करण्यासाठी. बघा जर तुम्हाला आर फाइंड करायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. यामधील अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरची ही जी टर्म आहे ही सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला आरची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, एक्स आणि वाय काय असणार आहे, तर कार्टेशियन कोऑर्डिनेट असणार आहेत. ठीक आहे, त्याचं स्क्वेअर करून ॲडिशन केल्यानंतर आणि त्याचा रूट घेतल्यानंतर आपल्याला आरची व्हॅल्यू भेटेल. आता बघा इथे वाय फाइंड करण्यासाठी किंवा एक्स फाइंड करण्यासाठी आपल्याला आर आणि थीटा माहीत पाहिजे. तर त्याच्यातली आर ही जी व्हॅल्यू आहे किंवा आर ही जी टर्म आहे ती आपण या फॉर्मने फाइंड करू शकतो. ठीक आहे, हा थोडक्यात फॉर्म्युला झालेला आहे. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आता बघा याला मी बॉक्स करून ठेवतो, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, हे थर्ड नंबरचं रिलेशन, थोडक्यात हे फर्स्ट सेकंड आणि हे थर्ड, किंवा हे पूर्ण फर्स्ट रिलेशन आणि हे सेकंड रिलेशन. आता इथे बघा आर इन टर्म्स एक्स वायमध्ये झालेला आहे. आता थीटा आपल्याला फाइंड करावं लागेल. ठीक आहे, थीटा नक्की कशा पद्धतीने आपण फॉर्म करू शकतो, फाइंड करू शकतो, तर थीटा इन टर्म्स आपल्याला एक्स वायमध्ये पाहिजे. ठीक आहे, मग तो थीटा बघा आर देखील कशामध्ये आहे, बघा आरची जी आरचं जे रिलेशन आहे किंवा जो फॉर्म्युला आहे तो इन टर्म्स एक्स अँड वायमध्ये आहे. म्हणजे आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या फॉर्मॅटमध्ये आहे. जर कार्टेशियन कोऑर्डिनेट माहीत असेल तर आपण आर फाइंड करू शकतो. ठीक आहे, आता जर कार्टेशियन कोऑर्डिनेट जर माहीत असेल तर त्यावरून थीटा फाइंड करता येईल की नाही ते चेक करूया. तर त्यासाठी इथे नेक्स्ट पेजवरती आपण सिम्प्लिफाय करूया. बघा म्हणजे जो थीटा आहे तो कार्टेशियनच्या फॉर्मॅटमध्ये राईट करता येतो की नाही ते आपण बघूया. ठीक आहे, तर बघा थीटा कशा पद्धतीने आपल्याला फाइंड करता येईल, तर मी ते रिलेशन पुन्हा राईट करतो. बघा एक्स इज इक्वल टू काय होतं आपल्याकडे रिलेशन, तर एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा होता बरोबर. आणि वायसाठी काय होतं रिलेशन, तर वायसाठी आपल्याकडे आर इंटू साइन थीटा या पद्धतीने रिलेशन आहे. ठीक आहे, आता ह्या दोन रिलेशनवरनं थीटा कशा पद्धतीने फाइंड करता येईल तर बघा मी ते या पद्धतीने राईट करतो. हे दोन रिलेशन जे आहेत ना त्याची जी लेफ्ट हँड साईड आहे एक्स आणि वाय ते या पद्धतीने राईट करतो. मी असं कन्सिडर करतो वाय अपॉन एक्स. ठीक आहे, आता वाय अपॉन एक्स असं का कन्सिडर केलेलं आहे, तर ही सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जी टर्म आहे ती आपल्याला एका सिंगल टर्ममध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे, सिंगल ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनमध्ये कन्वर्ट होईल. बघा वाय अपॉन एक्स म्हणजे वायची व्हॅल्यू आर साइन थीटा मला पुट करता येईल, आर इंटू साइन थीटा. ठीक आहे, आणि त्यानंतर एक्सची जी व्हॅल्यू आहे एक्स ती किती आहे, आर कॉस थीटा आहे, ती इथे मी राईट करतो आर इंटू कॉस थीटा. ठीक आहे, इथे आर आर गेट कॅन्सल, साइन थीटा अपॉन कॉस थीटाचं रिलेशन भेटेल आपल्याला टॅन थीटा. ठीक आहे, म्हणजे बघा टॅन थीटा इज इक्वल टू आपल्याला भेटेल वाय अपॉन एक्स. ठीक आहे, टॅन थीटा इज इक्वल टू आपल्याला भेटेल वाय अपॉन एक्स. म्हणजेच आपल्याला जर थीटा फाइंड करायचं असेल तर थीटासाठी जर सिम्प्लिफाय केलं तर हा टॅन इकडे आल्यानंतर टॅन इनवर्स. ठीक आहे, किंवा दोन्ही साईडला टॅन इनवर्सने मल्टिप्लाय करा, टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स या पद्धतीने आपल्याला ते टर्म भेटेल. लक्षात येते, या पद्धतीने ती व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे थीटाची. थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. म्हणजे बघा हा जो थीटा आहे तो आपल्याला पुन्हा कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या फॉर्मॅटमध्ये भेटलेला आहे. म्हणजे बघा एक्स आणि वाय त्यामध्ये आहेच. ठीक आहे, त्यावरती फक्त टॅन इनवर्स हे फंक्शन अप्लाय करायचं आहे, आपल्याला थीटा भेटेल. लक्षात येते या पद्धतीने. आता हे एक रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणजे टोटल किती रिलेशन फॉर्म झालेले आहेत किंवा किती फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत बघा. तर हा एक फॉर्म्युला थीटासाठीचा, त्यानंतर बघा इथे आरसाठीचा एक, आणि इथे
वायसाठीचा आणि एक्ससाठीचा, असे हे 4 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात येते, 4 रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर आता अशा पद्धतीने इथे आपले हे 4 रिलेशन फॉर्म झालेले आहेत किंवा हे 4 फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म झालेले आहेत. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि ह्या फॉर्म्युल्याच्या बेसवरती किंवा ह्या रिलेशनच्या बेसवरती एक्झाम्पल कशा पद्धतीने असतात ते आपण स्टडी करूया. ठीक आहे, बघा हे 4 रिलेशन तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. y = r sin θ, y जो आहे तो इन टर्म्स r आणि θ मध्ये आहे, x देखील r आणि θ मध्ये आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट जे 2 फॉर्म्युले आहेत ते r आणि θ साठी आपण सिम्प्लिफाय केलेले आहेत. इथे y आणि x साठी सिम्प्लिफाय केलेला आहे. नेक्स्ट जे 2 फॉर्म्युले आहेत ते r आणि θ साठी सिम्प्लिफाय केलेला आहे. जो r आहे तो xy मध्ये आहे. ठीक आहे, आणि जो θ आहे तो देखील xy मध्येच आहे आणि इथे y r θ मध्ये आहे, x r θ मध्ये आहे. लक्षात येते, कारण आपण त्या दोघांमधलं रिलेशन फाइंड केलेलं आहे म्हणून ते एकमेकाच्या फॉरवर्डमध्ये आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, आता बघा ह्या रिलेशनच्या बेसवरती एक्झाम्पल कशा पद्धतीने आपल्याला विचारलेले असतात आणि ती सिम्प्लिफाय कशा पद्धतीने करायचे. तर बघा हा देखील फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सो आता नेक्स्ट आपण डायरेक्ट एक्झाम्पल बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पलकडे वळण्यापूर्वी इथे एक छोटीशी कॉन्सेप्ट माझ्याकडून विसरून राहिलेली आहे, ती एक्सप्लेन करतो एक्झाम्पलकडे वळण्यापूर्वी, म्हणजे पुढे एक्झाम्पलमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर इथे बघा जो θ आहे तो θ = tan इनवर्स y/x ने आपण फाइंड करणार आहोत. ठीक आहे, पण कधी ज्यावेळेस x आणि y हे दोन्हीही पॉझिटिव्ह असतील म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असतील त्यावेळेस. ठीक आहे, मी ती कॉन्सेप्ट एक्सप्लेन करतो नक्की, म्हणजे काय चालले तुम्हाला लक्षात येईल. तर इथे बघा मी पुन्हा एक छोटीशी फिगर ड्रॉ करतो इथे समजण्यासाठी. ओके, तर बघा ॲक्सिस मी 2 ड्रॉ केलेले आहेत, x ॲक्सिस y ॲक्सिस, हा x ॲक्सिस आणि हा y ॲक्सिस. ठीक आहे, हा जो कॉर्डन आहे इथे बघा फर्स्ट कॉर्डन, त्यानंतर इथे सेकंड कॉर्डन, त्यानंतर थर्ड कॉर्डन आणि त्यानंतर फोर्थ कॉर्डन. ठीक आहे, आता ही कन्सेप्ट मी काय एक्सप्लेन करतोय, तर इथे आपल्याला θ हा डिफरंट कॉर्डनमध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करायची त्यासाठी मी एक्सप्लेन करतोय. पुढे ते एक्झाम्पलमध्ये तुमच्या आणखी लक्षात येईल की हा त्यासाठी आपण हे अभ्यासलेलं आहे. ठीक आहे, तर बघा सपोज आपला जो पॉईंट आहे तो जर फर्स्ट कॉर्डनमध्ये असेल, ठीक आहे, कुठे फर्स्ट कॉर्डनमध्ये असेल, इथे सपोज फर्स्ट कॉर्डनमध्ये आहे तो पॉईंट आपला P, त्याचे कोऑर्डिनेट x, y दोन्ही पॉझिटिव्ह असेल, बरोबर. तर त्या पॉईंटमधनं इथे बघा या पद्धतीने ती लाईन अशी पास होणार आहे, बरोबर. इथे अँगल फॉर्म होणार आहे. हा जो θ आहे तो कशा पद्धतीने आपण फाइंड करणार आहोत, तर डायरेक्टली हाच फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. ठीक आहे, θ = tan इनवर्स y/x. ठीक आहे, या फॉर्मॅटने आपण ते सिम्प्लिफाय करणार आहोत. पण जर तो पॉईंट जर इथे सेकंड कॉर्डनमध्ये किंवा थर्ड कॉर्डनमध्ये फोर्थ कॉर्डनमध्ये असेल तर तो फाइंड कशा पद्धतीने करायचा, तर त्यासाठी बघा त्यासाठी ही मी सर्व एक्सप्लेनेशन देतोय. ठीक आहे, आणि जर सेकंड कॉर्डनमध्ये जर पॉईंट असेल तर ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट कशा पद्धतीने असतील, तर कशा पद्धतीने, तर इकडे -x, y या पद्धतीने असेल. ठीक आहे, तो पॉईंट एक्सचं कोऑर्डिनेट आहे तो निगेटिव्ह असेल, y कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असेल. तर इथे θ कशा पद्धतीने फाइंड करायचा आहे, तर इथे θ फाइंड करण्यासाठी बघा ह्या पॉईंटमधनं ओरिजिनमधून आणि ह्या पॉईंटमधनं जर लाईन पास होत असेल तर इथे आपला θ फॉर्म होणार आहे. ठीक आहे, आणि हा θ कशा पद्धतीने फाइंड करायचा, तर डायरेक्टली हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करता येणार नाही. θ = tan इनवर्स y/x. ठीक आहे, तुम्ही म्हणाल हा फॉर्म्युला आपला फाइंड झालेला आहे, हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करूया, पण असं करता येणार नाही, कारण इथे हा जो पॉईंट आहे तो सेकंड कॉर्डनमध्ये आहे. θ आपण नेहमी x ॲक्सिसपासून म्हणजे अँटी क्लॉकवाईज, मगाशीच आपण अभ्यासला की θ हा जो आहे तो आपण अँटी क्लॉकवाईज मेजर करत असतो. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने मेजर करत असतो, तर तो या पद्धतीने इथून इथपर्यंत रोटेट होणार आहे. ठीक आहे, या पद्धतीने. पण इथे ह्या ॲक्सिससोबत इथे काहीतरी अँगल मेजर होईल. ठीक आहे ना, ह्या x ॲक्सिससोबत निगेटिव्ह x ॲक्सिससोबत काहीतरी अँगल मेजर होईल, तो काहीतरी अल्फा असेल, बरोबर. आणि आपला θ कुठे असणार आहे, हा एवढा अँगल θ असणार आहे. लक्षात येते, हा इथून ह्या पॉझिटिव्ह x ॲक्सिसपासून इथपर्यंतचा जो अँगल आहे तो आपला θ असणार आहे. मग हा θ कशा पद्धतीने मेजर करायचा, तर एकदम सिंपल आहे. बघा टोटल अँगल आपल्याकडे किती आहे, टोटल अँगल म्हणजे कुठून, तर ह्या x ॲक्सिस, हा जो हॉरिझॉन्टल x ॲक्सिस आहे ना, तो जर इथून स्टार्ट झाला तर इथून इथपर्यंत, ठीक आहे, कुठून ह्या x ॲक्सिसपासून बघा पॉझिटिव्ह x ॲक्सिसपासून निघाला तर इथपर्यंत. बघा मी अँगल राईट करतो, स्टार्टिंगला अँगल किती असतो 0, बरोबर.
त्यानंतर इथे किती असतो 90 डिग्री बरोबर, म्हणजेच π/2. आणि इथे किती असतो 180 डिग्री म्हणजेच किती पाय असतो बरोबर ना, या पद्धतीने. मग आता बघा मी काय म्हणलेलं आहे की हा जो अँगल आहे इथे आपल्याला बघा थोडक्यात इथला अँगल मेजर करायचा आहे, थिटा मेजर करायचा आहे. तो कशा पद्धतीने मेजर करायचा आहे, तर थिटा इथून इथपर्यंतचा जो अँगल आहे तो थिटा असणार आहे बरोबर. पण हा मेजर करण्यासाठी बघा इकडचा जो एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल फॉर्म होणार आहे तो देखील आपल्याला कन्सिडर करायचा आहे. ठीक आहे, तर तो किती होणार आहे, तो काहीतरी सपोज अल्फा होणार आहे असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, हा अल्फा अँगल, स्मॉल अँगल, ॲक्यूट अँगल. ठीक आहे, आणि तो अँगल मेजर करण्यासाठी आपण हा अल्फा जो आहे ना तो मेजर करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत, tan इनवर्स y/x. लक्षात येते, कारण का तर बघा हा अल्फा आपल्याला या पद्धतीने मेजर करता येईल इथे, कारण इथे हा जो अल्फा आहे ह्याने मेजर का करायचा आहे, तर आपला जो एक्स कोऑर्डिनेट आहे इथे ॲक्यूट अँगल होते बरोबर. आणि विशेष इथे किती आहे निगेटिव्ह एक्स डिस्टन्स आहे आणि हे वाय डिस्टन्स आहे, म्हणजे आपल्याला इकडचं डिस्टन्स माहीत आहे बरोबर ना, इकडच्या साईड्स माहीत आहेत ह्या ट्रायंगलचे. त्यामुळे आपल्याला इथे अल्फा फाइंड करता येईल कोणत्या फॉर्म्युल्याने, ह्या फॉर्म्युल्याने. लक्षात येते बघा. पण आपल्याला थिटा फाइंड करायचा आहे, लक्षात येते कोणता, हा थिटा. तो थिटा मला डायरेक्टली इथे असं कन्सिडर करता येईल की हा थिटा आहे, हा अँगल थिटा नाही आहे, लक्षात घ्या. थिटा आपला अँगल कोणता आहे, तर इथून आहे ह्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासनं जो अँगल फॉर्म होतो आहे आपला, जिथपर्यंत ती लाईन रोटेट होते तिथपर्यंतचा अँगल आपला थिटा असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. लक्षात येते ओके. तर बघा आपल्याकडे हा अल्फा आहे आणि हा थिटा आहे. लक्षात येते, अल्फा आणि थिटामधला मिनिंग समजून घ्या. ओके ओके. तर आता हा जो थिटा आहे तो कशा पद्धतीने फाइंड करायचा, तर बघा मी एक्सप्लेन करत होतो की इथून इथपर्यंतचा जो हाफ अँगल आहे तो किती असतो 180 डिग्री असतो बरोबर. लक्षात येते, तर ह्या 180 म्हणजेच किती पाय असतो बरोबर ना. पाय हे रेडियनमध्ये झालं, हे डिग्रीमध्ये झालं, म्हणजेच पाय असतो. तर ह्या पायमधनं मी जर अल्फा हा जो अँगल आहे ह्या टोटल अँगलमधनं हा छोटा अँगल ॲक्यूट अँगल अल्फा जर सबट्रॅक्ट केला तर उरलेला रिमेनिंग अँगल थिटा मला भेटेल बरोबर ना. म्हणजेच इथे मला ह्या कॉर्डनसाठी जो थिटा आहे तो मला कशा पद्धतीने मेजर करायचा आहे, तर सिम्पली ह्या टोटल हाफ अँगलमधनं म्हणजे पाय मधनं मला किती सबट्रॅक्ट करायचा आहे, हा छोटा अँगल सबट्रॅक्ट करायचा आहे अल्फा. लक्षात येते, हे जे काही रिलेशन फाइंड झालेलं आहे अल्फासाठीचं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने इथे थिटा आपल्याला फाइंड करायचा आहे. फक्त आपल्याला अल्फा जो आहे तो या पद्धतीने ह्या फॉर्म्युल्याने फाइंड करायचा आहे आणि त्यानंतर ह्या पायमधनं तो सबट्रॅक्ट करायचा आहे. का सबट्रॅक्ट करायचा आहे ते मी एक्सप्लेन केलेलंच आहे. ठीक आहे, कारण इथे टोटल अँगल आपल्याला माहीत आहे पाय, त्यामधनं हा जर छोटा अँगल सबट्रॅक्ट केला तर उरलेला थिटा आपल्याला भेटेल आणि तोच आपल्याला बेसिकली तो थिटा म्हणून आपल्याला यूज करायचा आहे. लक्षात येते ओके. आता बघा इथे आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉईंट कन्सिडर केला होता. आता जर थर्ड क्वाड्रंटमध्ये जर पॉईंट असेल, लक्षात येते कुठे थर्ड क्वाड्रंटमध्ये जर पॉईंट असेल इथे कुठेतरी, तर त्याच्यावरनं थिटा कशा पद्धतीने फाइंड करायचं बघा. इथे मी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे त्याच पद्धतीने अगेन इथे या पद्धतीने अँगल कुठे फॉर्म होणार आहे आपला थिटा, तर बघा इथून स्टार्ट होणार आहे बरोबर. तो इथून इथपर्यंतचा जो अँगल आहे तो आपला थिटा असणार आहे. मग आता हा मेजर कशा पद्धतीने करायचा, तर अगेन बघा हाफ अँगल आपल्याला माहितीच आहे तो किती आहे पाय आहे बरोबर. आता इथे किती होणार आहे, इथून इथपर्यंत फक्त अल्फा होणार आहे बरोबर. मग हा जो टोटल हाफ अँगल पाय आणि त्यामध्ये हा थोडासा एक्सटेंड झालेला अँगल म्हणजे अल्फा, म्हणजे मला इथे थर्ड क्वाड्रंटमध्ये जर असेल पॉईंट, थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉईंट कसा असतो तर दोन्ही निगेटिव्ह असतात. ठीक आहे, एक्स पण निगेटिव्ह वाय पण निगेटिव्ह. तर इथे अँगल फाइंड करण्यासाठी मला थिटा फाइंड करण्यासाठी मला या पद्धतीने रिलेशन यूज करावं लागेल. थिटा इज इक्वल टू पाय ह्या पाय प्लस अल्फा. ठीक आहे, कारण तो एक्सटेंड झालेला आहे, हे रिलेशन वापरावं लागेल. ठीक आहे, या पद्धतीने लक्षात ठेवा. ते थिटा सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर पायमधनं अल्फा सबट्रॅक्ट करायचा, थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर पायमध्ये अल्फा ॲड करायचा, आणि जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये इथे असेल तर बघा टोटल अँगल किती आहे इथे 2 पायपर्यंत आहे बरोबर ना. इथून इथपर्यंत ज्यावेळेस ते रोटेट होणार आहे त्यावेळेस टोटल अँगल किती असणार आहे 2 पाय म्हणजे 360 असणार आहे. आपला पॉईंट इथे कुठेतरी आहे म्हणजे इथे या पद्धतीने फाइंड होईल. तर इथे स्मॉल थिटा कुठे फाइंड होणार आहे, इथे होणार आहे, तो अल्फा इथे जनरेट होईल बरोबर. मग ह्या इथे थिटा कशा पद्धतीने लिहिता येईल मला, तर थिटा इज इक्वल टू टोटल अँगल किती आहे, आता लक्षात घ्या मला पाय कन्सिडर करता येणार नाही, तर तो टोटल जो अँगल आहे तो किती असतो 2 पाय असतो बरोबर. म्हणजे 360 मधनं मला हा छोटा अँगल सबट्रॅक्ट केला तर मला कुठून कुठपर्यंतचा हा जो थिटा आहे ना इथून इथपर्यंतचा तो मला मेजर होईल. म्हणजे इथे 2 पाय मायनस अल्फा मला या पद्धतीने ते राईट करता येईल. लक्षात येते, हे तुम्हाला बेसिकली लक्षात ठेवायचं आहे. कशासाठी, हा थिटा फाइंड करण्यासाठी. लक्षात येते.
आता आपण जाऊया एक्झाम्पलच्या पार्टकडे. लक्षात घ्या, ही जी काही कॉन्सेप्ट आहे ही मी कॉम्प्लेक्स नंबरचा जो चॅप्टर आहे 11th क्लासचा त्यामध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला ही जी कॉन्सेप्ट व्यवस्थित समजलेली नसेल, ठीक आहे, थोडंसं मी गाईडमध्ये घेतलेलं आहे, पण ह्या टॉपिकवरती ह्या पॉईंटवरती मी सेपरेट लेक्चर कॉम्प्लेक्स नंबरच्या चॅप्टरमध्ये तयार केलेलं आहे. ती तुम्ही व्यवस्थित अभ्यासू शकता. ठीक आहे, त्यामध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. लक्षात येते? ओके, तर फक्त आता इथे काय काय लक्षात ठेवायचं आहे बघा. हे 4 रिलेशन जे आता आपण आधी बघितले ना, ते 4 रिलेशन, आणि त्यानंतर हा जो थीटा आहे तो थीटा आपण या पद्धतीने डिफरंट क्वाड्रंटमध्ये मेजर करत असतो. ठीक आहे, ओके. आता बघा, आता आपण एक्झाम्पलच्या पार्टकडे वळूया आणि एक्झाम्पल समजून घेऊया. बघा, आता एक्झाम्पल इथे 2 टाईपचे असणार आहेत. ठीक आहे, इथे एक्झाम्पल जे आहेत हे 2 टाईपमध्ये तुम्हाला विचारलेले असणार आहेत. कशा पद्धतीने बघा, तर तुमच्याकडे आता आपल्याला काय काय माहीत आहे. फर्स्ट म्हणजे पोलर कोऑर्डिनेटची कॉन्सेप्ट माहीत आहे, बरोबर, पोलरची कॉन्सेप्ट माहीत आहे, आणि त्यानंतर कार्टेशियनची कॉन्सेप्ट माहीत आहे, बरोबर. कार्टेशियन कोऑर्डिनेट हे 2 कॉन्सेप्ट आपल्याला माहीत आहे, पोलरची आणि कार्टेशियनची. पोलर कोऑर्डिनेट म्हणजे r, थीटा, बरोबर, आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे x, y. दोघांचं रिलेशन आपल्याला माहीत आहे, दोन्ही एकमेकाच्या फॉर्मॅटमध्ये आपण राईट करू शकतो. ठीक आहे, ओके. आता ह्या टॉपिकवरती एक्झाम्पल कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात किंवा असतात, तर इथे बघा आपल्याकडे पोलर कोऑर्डिनेट गिव्हन असतील. ठीक आहे, हे पोलर कोऑर्डिनेट गिव्हन असतील आणि आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करावे लागतील. ठीक आहे, अशा टाईपचा एक एक्झाम्पल असू शकतं, अशा टाईपचा क्वेश्चन असू शकतो. किंवा आपल्याकडे कार्टेशियन कोऑर्डिनेट गिव्हन असतील आणि आपल्याला असं विचारलेलं असेल की फाइंड पोलर कोऑर्डिनेट. ठीक आहे, म्हणजे बघा हे झालं आपल्या सेकंड टाईपचं एक्झाम्पल. या पद्धतीने कार्टेशियन कोऑर्डिनेट गिव्हन असतील, पोलर कोऑर्डिनेट फाइंड करावे लागतील, किंवा पोलर कोऑर्डिनेट गिव्हन असतील, आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करावे लागतील. ठीक आहे, मग आता हे दोन्ही एकमेकाच्या फॉर्मॅटमधले रिलेशन आपल्याला माहीत आहे, ते रिलेशन इथे या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये अप्लाय करायचे, दोन्ही टाईपच्या एक्झाम्पलमध्ये, आणि ते सिम्प्लिफाय करायचं. जर पोलर कोऑर्डिनेट माहीत असतील आणि जर कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करायचे असतील, तर कार्टेशियन कोऑर्डिनेटसाठीचे जे फॉर्म्युला आहेत, म्हणजे एक्स जो आहे तो इन टर्म्स r आणि थीटामध्ये जो आहे ना, तो आपल्याला तो फॉर्म्युला, ते रिलेशन आपल्याला राईट करावं लागेल, आणि त्यावरनं कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करावे लागते. ठीक आहे, आणि जर कार्टेशियन कोऑर्डिनेट माहीत असतील तर आपल्याला पोलर कोऑर्डिनेटसाठीचे फॉर्म्युले यूज करावे लागतील, म्हणजे r आणि थीटासाठीचा. ठीक आहे, या पद्धतीने बघा मी एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला आणखीन व्यवस्थित ही कॉन्सेप्ट अंडरस्टँड होईल. ठीक आहे, ओके. बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट, आता व्यवस्थित बघा. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, मी एक फर्स्ट एक्झाम्पल घेतो. फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट, फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. ठीक आहे, फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट 2, π/4 ऑफ 2, π/4. ठीक आहे, आता लक्षात घ्या इथे आपल्याकडे या पद्धतीने एक्झाम्पल आहे. आता आपल्याला ही जी एक्झाम्पल आहे ती सिम्प्लिफाय करायचं आहे. कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं आहे बघा, कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. तर गिव्हन काय आहे आपल्याकडे ते मी आधी राईट करतो आणि मग नंतर आपण रिलेशन अप्लाय करून सिम्प्लिफाय करूया. ठीक आहे, ओके. फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करायचं आहे. म्हणजेच काय फाइंड करायचं आहे बघा, इथे कार्टेशियन म्हणजेच x, y फाइंड करायचं आहे. ओके, आता गिव्हन काय आहे, फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ कोणत्या पॉईंटचा, तर 2, π/4. ठीक आहे, आता इथे π/4 दिलेला आहे, म्हणजेच π/4 हा एक अँगल आहे, म्हणजे आपल्याकडे अँगल गिव्हन आहे. ठीक आहे, आता हा जर अँगल असेल तर ही टर्म कोणती असणार आहे, ऑब्वियसली r असणार आहे, म्हणजे रेडियस असणार आहे. म्हणजे ही झाली r, हा झाला थीटा. r आणि थीटाच्या फॉर्मॅटमध्ये कोऑर्डिनेट आहे, म्हणजे हे कोणते गिव्हन कोऑर्डिनेट आहे, तर पोलर कोऑर्डिनेट आहे. म्हणजे हा कोणत्या टाईपचा फॉर्मॅट झाला किंवा कोणत्या टाईपचं एक्झाम्पल झालं, तर ह्या टाईपचं बघा. पोलर टू कार्टेशियन, पोलर माहिती आहे आपल्याला, कार्टेशियन फॉर्म फाइंड करायचा आहे, म्हणजे हा फर्स्ट टाईप एक्झाम्पलचा. आणि हा जो सेकंड टाईप कार्टेशियन टू पोलर, हा सेकंड टाईप, बरोबर. म्हणजे आपला जो टाईप आहे तो फर्स्ट टाईपचा एक्झाम्पल आहे. कार्टेशियन माहीत आहे, पोलर कोऑर्डिनेट माहीत आहेत, कार्टेशियन कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे आहेत. लक्षात येते? ओके, मग आता गिव्हन पोलर कोऑर्डिनेट मग मी ती डायरेक्टली राईट करतो, r, थीटा. ठीक आहे, ते किती आहेत, तर 2, π/4, बरोबर. म्हणजेच काय, देअरफॉर r इज इक्वल टू मला राईट करता येईल 2 अँड थीटा इज इक्वल टू मला राईट करता येईल π/4, बरोबर. आता बघा
कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. कार्टेशियन कोऑर्डिनेटमधलं रिलेशन आपल्याला माहीत आहे, ते मी राईट करतो. तर ते रिलेशन आहे बघा, आधी एक्सचे टर्मसाठी मी राईट करतो. एक्स इज इक्वल टू आर इंटू कॉस थिटा. ठीक आहे, एक जर टर्म जर कन्सिडर केली तर ती इन टर्म्स कॉसमध्ये असते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि जर वाय कन्सिडर केलं, वाय ही जर टर्म कन्सिडर केली तर ती आर इंटू साइन थिटामध्ये असते. ठीक आहे, आता बघा आपल्याकडे आर माहीत आहे, थिटा पण माहीत आहे, बरोबर. मग आता बघा तो पॉईंट मी इथे पुट करतो. ठीक आहे, हे दोन्ही व्हॅल्यू आहेत त्या इथे मी पुट करतो, म्हणजे आपल्याला एकची व्हॅल्यू भेटेल. तर आर किती आहे 2 आहे, कॉस थिटा किती आहे π/4 आहे, π/4. त्यानंतर इथे पण पुट करतो 2 इंटू साइन π/4, बरोबर. आणि आता हे सिम्प्लिफाय करावं लागेल. 2 इंटू कॉस π/4, आधी कॉस π/4ची व्हॅल्यू किती असते, तर कॉस π/4 म्हणजे किती आधी ते आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि त्यानंतर मग त्या अँगलवरती आपल्याला कॉस फंक्शन अप्लाय करावं लागेल. तर π/4 म्हणजे किती, तर π/4 मी इथे सिम्प्लिफाय करतो बघा. π/4 म्हणजे किती, मला 180/π ने मल्टिप्लाय करावं लागेल. पाय गेट कॅन्सल, इथे 4 1 चा 4, त्यानंतर 4 4 चा 16. ठीक आहे, नंतर 2 आणि ते 4 5 चा म्हणजे 45 डिग्री. ठीक आहे, 45 डिग्री आहे. आणि 45 डिग्री कशा पद्धतीने आपण सिम्प्लिफाय करतो, तर बघा त्याच्यासाठी हा ट्रायंगल इथे 1 1 √2 या पद्धतीने, इथे 45 इथे 45. ठीक आहे, मी हे एक्सप्लेन केलेलंच आहे. सो बघा कॉस 45 आहे. कॉस हे फंक्शन म्हणजे काय, तर लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजे ॲडजस्टन आपण हायपोटेनस. आता 45ची ॲडजस्ट साईड ही 1 आणि हायपोटेनस किती √2. ठीक आहे, म्हणजे इथे 2 कोणती साईड कन्सिडर करा, 45चा कोणता अँगल कन्सिडर करा, आपल्याला तीच व्हॅल्यू भेटेल, म्हणजे 1/√2, बरोबर. आणि इथे देखील आपल्याला त्याच पद्धतीने भेटेल साइन π/4. आता इथे किती अपोजिट अपॉन हायपोटेनस, अपोजिट किती आहे या 45ची 1च आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला तीच व्हॅल्यू भेटेल 1/√2. ठीक आहे, आणि इथे बघा मी हा जो 2 आहे तो अशा पद्धतीने लिहितो, √2 इंटू √2. ठीक आहे, हा जो 2 आहे तो मी √2 इंटू √2 लिहिला, आणि त्यानंतर याला मल्टिप्लाय 1/√2. त्यानंतर इथे देखील त्याच पद्धतीने √2 इंटू √2 आणि याला मल्टिप्लाय 1/√2. ठीक आहे, असं का लिहिलं, तर इथे डिनॉमिनेटरला √2 आहे ना, तो कॅन्सल करता येईल बघा. इथे कॅन्सल, इथे कॅन्सल, म्हणजे मला किती भेटलं, इथे एक्सची जी व्हॅल्यू आहे ही टर्म म्हणजे कोणती आहे, एक्स आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू √2 राईट करता येईल. आणि त्यानंतर इथे वाय इज इक्वल टू हे देखील किती √2 इंटू 1 √2 भेटेल, बरोबर. म्हणजे बघा वाय कॉर्डिनेट भेटला आणि ते एक्स कॉर्डिनेट भेटला. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला ते सिम्प्लिफाय करायचं होतं. बघा हे रब करतो कारण हे फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट होता. ठीक आहे, ओके. बघा या पद्धतीने आपल्याला ते सिम्प्लिफाय करायचं होतं. कार्टेशियन कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे होते. कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजेच एक्स, वाय फाइंड करायचं होतं. तर मग इथे आपण ते राईट करू शकतो. सो एक्स, वाय इज इक्वल टू किती, एक्स कोऑर्डिनेट देखील √2 आहे आणि वाय कोऑर्डिनेट देखील किती आहे, √2 आहे. ठीक आहे, दोन्ही √2 आहेत. हे झालं आपलं फायनल सोल्युशन. बघा आपल्याकडे आर आणि थिटा गिवन होता आणि त्यावरनं आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड केलेले आहेत. लक्षात येते, एकदम सिम्पल आहे. बघा फक्त मी हे 2 रिलेशन इथे अप्लाय केलेले आहेत, एक्ससाठीचं आणि वायसाठीचं, कारण आपल्याकडे आर आणि थिटा माहीत होता. मग आर आणि थिटा मधील जे रिलेशन आहे ते मी इथे राईट केलं. ठीक आहे, जो एक्स आहे तो आर आणि थिटामध्ये पाहिजे, वाय जो आहे तो आर आणि थिटामध्ये पाहिजे, असं जे रिलेशन आहे ते मी इथे अप्लाय केलं आणि त्याने ते सिम्प्लिफाय केलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याकडे ह्या एक्झाम्पलमध्ये पोलर कोऑर्डिनेट गिवन होते, त्यावरून आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करायचे होते. ठीक आहे, आता कम्प्लिटली याच्या ऑपोजिट आपल्याकडे कार्टेशियन कोऑर्डिनेट गिवन असतील आणि त्यावरून आपल्याला पोलर कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. पण ही जी काही कॉन्सेप्ट आहे, हे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते मी नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करेल. ठीक आहे, आजच्या ह्या लेक्चरपुरतं बस एवढंच. ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे बघा. इथे आपण जो सेकंड पॉईंट होता तो आपण स्टार्ट केला होता. तर यामध्ये आपण जी काही कॉन्सेप्ट आहे जनरल सोल्युशनची ती आपण आधी बघितली. ठीक आहे, त्याचं इंट्रोडक्शन करून घेतलं. त्यानंतर जी नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे पोलर सोल्युशन ऑफ ट्रायंगल, त्यामध्ये पोलर कोऑर्डिनेटची कॉन्सेप्ट आपण अभ्यासली. त्याच्यातली काही बेसिक कॉन्सेप्ट आपण आधी अभ्यासून घेतली, इनिशियल रे, टर्मिनल रे, वेक्टर अँगल या पद्धतीने. ठीक आहे, आणि त्यानंतर महत्त्वाची मेन कॉन्सेप्ट, ठीक आहे, ती कॉन्सेप्ट आपण बघितली, ती म्हणजे पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटमधील रिलेशन. ठीक आहे, ती या पद्धतीने आपल्याकडे फाइंड झालेला आहे. ठीक आहे, त्यासाठी ही फिगर लक्षात तुम्हाला ठेवायची आहे. तर
कार्टेशियन कोऑर्डिनेटसाठी या पद्धतीने रिलेशन होतं आणि पोलर कोऑर्डिनेटसाठी या पद्धतीने रिलेशन होतं, ठीक आहे. म्हणजे आरसाठी या पद्धतीने आर इन टर्म्स एक्स वायमध्ये भेटला होता आणि ते वाय इन टर्म्स आर आणि थिटा, एक्स इन टर्म्स आर आणि थिटामध्ये भेटलं होतं, ठीक आहे. त्यानंतर थिटा देखील आपण फाइंड केलं होतं. इथे थिटा बघा या पद्धतीने, ठीक आहे. फक्त हे दोन जे आहेत त्याचं आपण डिव्हिजन घेतली होती, ह्या साइन थिटाला कॉस थिटाने डिवाइड केलं म्हणजे ते इन टर्म्स टॅनमध्ये भेटलं, ठीक आहे. आणि मग इथे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स, हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण ही टर्म थिटा म्हणून कधी यूज करायची आहे, ज्यावेळेस एक्स आणि वाय हे पॉझिटिव्ह असेल त्याच वेळेस, ठीक आहे. अदरवाईज कशा पद्धतीने थिटा फाइंड करायचं आहे ते मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे या फिगरच्या थ्रू, ठीक आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ह्या टाईपचे एक्झाम्पल मी तुम्हाला त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेल, ठीक आहे. कशा पद्धतीने थिटा जर इथे म्हणजे आपला जो काही गिवन पॉईंट आहे तो जर थर्ड किंवा फोर्थ किंवा ह्या सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर कशा पद्धतीने थिटा आपण तिथे फाइंड करू शकतो ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, ठीक आहे. ओके. आणि त्यानंतर मग आपण इथे एक एक्झाम्पल बघितलं. इथे आपल्याला पोलर कोऑर्डिनेट गिवन होते, त्यावरून कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करायचे होते, ठीक आहे. तर ते सिम्पली इथे या दोन रिलेशनवरून आपण जे फाइंड केलेलं आहे, एकदम इझी आहे, ठीक आहे. फक्त हे दोन फॉर्म्युले आणि इथे अँगल तर तुम्हाला फाइंड करताच येतो, ठीक आहे. म्हणजे फक्त इथे हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला या पद्धतीने कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करायचे होते आणि आजच्या ह्या लेक्चरमध्ये ही सर्व कॉन्सेप्ट आपण अभ्यासलेले आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजच्या ह्या लेक्चरमध्ये बस एवढेच. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.